सुरेश पाटील यांचा संतोष बैलमारे यांना पाठिंबा। संतोष बैलमारे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर। जानेवारी 20 रोजी शक्तीप्रदर्शन करत भरणार उमेदवारी अर्ज। खालापूर प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात तिकीट मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू असतानाच अखेर शेवटच्या क्षणी उमेदवारी बदलून सावरोलीचे सरपंच संतोष बैलमारे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे सावरोली जिल्हा परिषद प्रभागातील राष्ट्रवादी कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे समजते। खालापूर सावरोली जिल्हा परिषद गणातून सुरेश पाटील यांच्या पत्नी मागील निवडणुकीत निवडून आल्या होत्या। सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे सुरेश पाटील यांनी उमेदवारीवर दावा केला होता। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सावरोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच संतोष बैलमारे यांनीही वर्षभरापासून काम सुरू केले होते। त्यामुळे सावरोली जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी मिळविण्यासाठी दोन्हीही उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत बैठक घेऊन दोन्हीही इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेत संतोष बैलमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे। अखेर सावरोली जिल्हा परिषद गटामधील राष्ट्रवादीचा तिढा सुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। खालापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणासाठी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे। सावरोली जिल्हा परिषद गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पारडे जड असून शिंदेच्या शिवसेनेकडे उमेदवार नसल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आयात करण्याची नामुष्की शिंदे गटावर ओढावली असल्याने येथील निवडणुकीत पुढील काळात काय घडामोडी होतात याकडे साऱ्यांची लक्ष लागून राहिले आहे। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या आशीर्वादाने सावरोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळाली आहे। तर आमचे सुरेश पाटील यांनीही मोठं मन दाखवून मला संधी दिल्याबद्दल संतोष बैलमारे यांनी पाटील यांचे आभार मानले व सर्व कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार दिनांक जानेवारी 20 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी केले आहे। नमस्कार, मी संतोष बैलमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माझी जिल्हा परिषद सावरोली निवड झालेली आहे। माझे नेते तटकरे साहेब, सुधाकर घारे, सुरेश पाटील या सर्वांनी एकत्रित येऊन मला निवडणूक लढण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे। मी निश्चित गेले कित्येक दिवस मी व माझे सहकारी सुरेश पाटील दोघेही राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारीसाठी काम करण्यास इच्छुक होतो, पण सुरेश पाटील यांनी मोठे मन करून मला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी सहमती दर्शवली। त्यांचा मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। उद्या पक्षाकडून मी उमेदवारी फॉर्म भरणार आहे, तर माझ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्याप्रमाणे पक्षाने परिवर्तन विकास आघाडीची घोषणा केलेली आहे, परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार असेल त्यांच्या जोडीने सावरोली पंचायत समिती व वडगाव पंचायत समितीचे उमेदवार, जिल्हा परिषद सावरोलीचे मी स्वतः उमेदवार अशा आम्ही एकत्रित येऊन उद्या उमेदवारी फॉर्म भरणार आहे। तर आपण सर्वांनी सकाळी 10:30 वाजता सावरोली या ठिकाणी जमायचे ही माझी विनंती सर्वांना।